ऑस्ट्रेलियावरून आपल्याकडे पक्षी येतात सिगल, ते या आयलंडवर राहतात आणि हे जे आयलंड आहे इथून स्टार्ट होतं इथे एंड होतं. खूप मोठ्या तिकडे सिगल बट दिसते तुम्हाला. अरे सांग लावा ताकद. हा जेवला का नाही फक्त मी जाता बरोबर इजिप्त मधल्या कसं वाटायला लागले तसं. शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉग मध्ये स्वागत आहे. राहिलो होतो काल इथं, आता आज सकाळ मस्तपैकी आज नियोजन केलेलं आहे. कोकणातली जवळजवळचे पॉईंट आहे ते सर्व आता पाहायला जाणार आहेत. तर आता आपण देवबाग मध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता मालवण मध्ये हा देवबाग बाग येतोय. आता आपण पाठीमागे तुम्ही बोट बघू शकता. त्या बोटीनं आता भरपूर त्यांनी पॉईंट सांगितलेले आहेत आपल्याला 1800 रुपयात. आता आपण बोटीनं जाणार आहोत. बघूया कसं काय काय होते. मग काय सुरुवातीला फोटोशूट चालू झालं. फोटो काढलं, त्या फोटोवाल्या मालकालाच काढायला लागलं. मग काय परत सगळी एक एक जण बसली. मग काय आता म्हटलं आपण बसूया. परत हे पप्पू दादा आपला तुम्ही बघू शकता ती 2 दांडकीतलं भारी वाटत होतं. तिथनं असं व्ह्यू खतरनाक दिसत. मग काय तुम्ही बघू शकता की ती भावानी चालू. मग काय इकडं बोट मोठी बघू शकता तुम्ही. तिथनं मग काय परत विषय काय झाला, ते ड्रायव्हर आम्हाला म्हणले की बाबा त्यातलं पेट्रोल घ्यायला जायचं आपल्याला कडलं एका कडला. त्यामुळे तुम्ही बघू शकता आपण आज जाणार होतो, पण त्यांना फोन आला त्यांच्या मालकांचा ड्रायव्हरला. मग त्यांनी तुम्ही बघू शकता इकडे कडला ही मंदिर दिसत असेल, ती विठ्ठलाचं मंदिर आहे. तरी मग ती म्हटली आपण थोडंसं 5 मिनिटं काम आहे इकडं, मग तिकडं आपण डिझेल आणण्यासाठी जाणार आहे. म्हटलं अहो चालतंय की काय अडचण नाही. कारण की महत्त्वाचा विषय म्हणजे कसं असते, पेट्रोल तर मध्ये संपलं तर अवघड विषय होईल. मग काय परत तुम्ही बघू शकता काटावा आलो. मग काय ते मालक दिसू शकता. मालकानं पप्पूदादाकडून त्याकडून डिझेलचा कॅन घेतला. मग काय ठेवला मस्तपैकी. मग केलं की चालू. समुद्र आहे का इकडचा? इकडे तुम्ही बघू शकता पलीकडचा समुद्र आहे आणि आपण नदीच्या पाण्यात आहे. त्या दोन्हीचा पाण्याचा संगम आहे इथं. नारळ झाड इथं त्या समोरच बरोबर. कुठं खतरनाक व्ह्यू दिसते. ठेवायला पाहिजे भावना तुम्ही बघू शकता पॅरासेलिंग कसं असते ते तुम्हाला दाखवतो का. पूर्ण जहाज आलेली आहे टॉप मध्ये आणि ती वर माणूस बघू शकता तुम्ही पॅराशूटला. खतरनाक दोन जण दिसतात भावांनो. टॉप मध्ये व्ह्यू कसं दिसते माझ्या का टॉपच. पैसे फिटले तर आपलं काय विषय कसं आहे भावांनो. बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी भावांनो रिस्क घेऊन फोन हातात घेतलाय. आपल्याला सपोर्ट करावं लागते भावांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. फिरायला इकडे जातो वगैरे. समुद्र सोडून जातो कुठे वरती केदारनाथ वगैरे करतो. ब्लॅक कलरच्या गाडी आहे माणसं. चालू आहे आपण आता भरपूर समुद्राच्या. तुम्ही बघू शकता कडे कसला खतरनाक दिसते भावना. कसं आहे टॉप मध्ये. हां निवती बीच. आता नवीन रिसॉर्ट पण चालू आहे. भाऊन तुम्ही हा बघू शकता खडक काळा कलरचा खडक म्हणून इथं ओळखलं जाते. याला खतरनाक असा व्ह्यू दिसत आहे. बघू शकता कॉशगल दिसत आहे भाऊन.
आयलंड बोलतो त्याला. ऑस्ट्रेलियावरून आपल्याकडे पक्षी येतात सिगल, ते या आयलंडवर राहतात. आणि हे जे आयलंड आहे इथून स्टार्ट होतं, इथे एंड होतं. खूप मोठ्या तिकडे सिगल बर्ड दिसते तुम्हाला. सिंगल बर्ड. हे फक्त तुम्हाला बोटीला ओपन होतं, कशाला बोटीमध्ये जेव्हा बोट असते तेव्हा, आणि भरतीला पूर्ण पाण्याखाली जातात. ही सगळं पूर्ण पाणी घालत हे पाण्याखाली. भावांनो, आता आपण तुम्ही बघू शकता पाठीमागं निघालेलं आहे. तरी हे आयलंड बघू शकता तुम्ही. इथं ऑस्ट्रेलियाचं पक्षी असते ती तर कसा व्ह्यू आहे. ड्रायव्हर दादांनी आपल्याला दादाच्या इकडे परवानगी नाही तरी पण घेतलंय जवळ. पावसामध्ये सगळं दुधलं असतं आणि ते प्रचंड गाड्या असतात, बोटमध्ये होतं. तिकडचं बोटिंग वगैरे सगळं बंद असतं 25 मेला. या ज्या बोटी असतात त्या बोटी घेऊन पॅक केलेल्या असतात. काही कुठं चालू असतात. मग आता दिवाळीला इकडे नदीमध्ये फिशिंग चालू असते. नदीमध्ये आहेत काही योजना आहेत ज्या इंजिन संदर्भात आहेत. जो आहे त्याचा प्रश्न घेतला त्याविषयी लाईन आहे ती, त्याच्या बाहेर तुम्ही स्विमिंगसाठी येतात आहे. तिकडे वॉटर चांगली रिसॉर्ट आहे. SKP कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी 12 किलोमीटर. आपल्या मुंबई युनिव्हर्सिटी लागते. हायस्कूल गावात आहे. हे आयलंड तयार झालं इथं. हे तुम्हाला चॉकलेटी कलरचा भाग दिसतोय. हा मध्ये डोट आहेत पाण्याला ते. तर ते तयार झालेलं. पण या 2-3 वर्षामध्ये एवढं जे बोर वगैरे आहेत वरती, तर सगळं पाणी वरच्या नद्यांचं पाणी या नदीत थ्रू या अरबी समुद्राला जॉईन होतं आणि त्यामध्ये ते सगळं वाहून गेलं. तुम्हाला समजेल, तुम्ही एक व्हिडिओ बघा, एक असं आयलंड नुसतं टाका यूट्यूबला, केवढं 100 ॲग्रिकल्चर स्टेडियम होईल एवढं आयलंड आलेली ना आपल्याकडे आलेली. खूप मोठ्या लाटा होत्या. बीच आपला एवढा मोठा होता समुद्रकिनाऱ्यात, सगळा पडला. तिथे तुम्हाला एक मध्ये विठ्ठल मंदिर म्हणून दिसेल. मंदिर आहे बघा, रोडच्याच कडेला 4 टन आहे. तिथून लाट क्रॉस झाली. ते जवळ आहेत अरबी समुद्र आणि नदी, रस्त्यावरून क्रॉस झाली. एवढेच बघा, बाकी मध्ये कुठे झालेलं नाही. ते आता गेल्या वेळी ते चक्रीवादळ आलं त्यावेळी सगळं आमच्या घरामध्ये वगैरे सगळं पाणी होतं. तिकडून लाट यायची, इकडून बाहेर जायची. सोनामेला आले नाही एवढी आता होत होती तिकडंच इथं. शेवटी आम्ही जावत ना मध्ये बॅकवॉटरला लूक आहे म्हणून याला मेडिकलला बोलतात. आता भरती जेव्हा हायटेड असते ते आपल्याला जवळून जाता येतं. आता पाणी संपूर्ण कमी झालं ओढीला, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून जावं लागतं. आता इथून उतरला का तुम्ही चालू जाणार तिकडे कठीण आहे काही. इथे तुम्हाला 5 मीटर पण जास्त होणार नाही. भावांनो, तुम्ही बघू शकता टॉपमध्ये व्हायचं कसं आहे. इथं दुसऱ्या साईडला एका कोपऱ्यात आयलंड आहे. इकडे आता आपण लावलो आहे. इथं बोट दादांनी ही केलेली आहे, लावली आहे. आता बघूया इथं कसं काय वातावरण. पब्लिक तर ढीग दिसायला लागली. बघूया आता खाली जाऊया. काय विषय घर करते बघ जाते. आता तुम्ही बघू शकता टॉपमध्ये आपण आता इथं या बीचवर आलेला आहे. पब्लिक बघा कसं आहे. इकडे बघा कसं आहे. रेसिंग चालू आहे. खतरनाक बरं का. कुणाचं पण काम नाही भाऊन तेव्हा बसायचं. तेव्हा आता ही बसलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्या बोटीत भावानं चालू केली. आता कसं जोर होतं माहिती का. खतरनाक भावनं कसं आहे काय माहिती. आता पाण्यात सुटलं सगळ्याचा दिघाणा झाला आहे. आपापल्या नादात टॉपमध्ये बघू शकता. ही पानांना काहीतरी नसतं त्यापासून चालले. भावनं कसं चालते बघा. खतरनाक फुल स्पीड झाली. कसलं जोरात आले बघा भावानं. बघ तोपर्यंत भावानं खूप जागे उठून बघ भाऊ गाडी रस्त्यावर चालवत असल्यावर चालवते. बघ जागे बघ गाठायला चालत असले बघ कसं वाटते. बघा आपला विषय भावा टॉपमध्ये काम आहे का नाही.
52 वाज काय भूक लागली त्यामुळे मग होता कोकम सरबत घेतलेलं आहे. सगळे मेंबर आपले इथं थांबलेले आहेत. अजून काय ऑर्डर आलं नाही. शशी दादाजी माझी आली आपण आलो आहे. आता बोटीनं जाणार आहे पण विषय काय झाला पाहिजे ढकलायला लागते. तुम्ही बघू शकता आता हे सगळे आपले मेंबर होतो आपण बोटमध्ये तेवढे तुम्ही बघू शकता सगळे ढकलत आहेत. आता ताकद लागते बरं का ढकलायला. पाण्यात असतोपर्यंत त्याचा विषय कसा असतोय अवघड विषय व्हायचा. बघू शकता ढकला रे. हा अरे सांग पहिले उई लावा ताकद. हा अरे जेवलाय का नाही. जमलंय हो नो. आता मस्त बोटमध्ये जाऊन बसूया. तर बघा सगळी घेतलेली आहेत. आता इंजिन चालू केलं. आता कसं आहे आता आपण फास्टमध्ये एकदम जाणार आहोत. भावाने तुम्ही बघता टॉपमध्ये भावाने रेस ओढलेली आहे. आता आपली बोट 100च्या स्पीडनं बघ आहे. कसं आहे बघू शकता तुम्ही आता हे व्ह्यू. आता आपण इकडून असंच हळूहळू त्यांच्या रूटनं बघू शकता तुम्ही पलीकडे इकडे जाणार आहोत आपण. भावनो कसा विषय निवांत सगळे बसले बघू शकता तुम्ही. गप्पा झालेल्या आहेत. ड्रायव्हर दादा निवांत कसं निवांत स्पीड केली. वातावरण कसं आहे बाबा भावानं खतरनाक व्ह्यू आहे. पैसे फिटलेत बरं का 1800 रुपये दिलेत आपण. झाडं बिडं कशी बघू शकता तुम्ही टॉपमध्ये खतरनाक. भावनो इथनं तुम्ही बघू शकता आता पुन्हा जायचं इथं आहे. खतरनाक असं वाटतं बरं का तिथं झालं असं वाटतं आपणच बोट चालवायला लावली. तर बघू शकता मागे सगळे मेंबर आपले बसलेले आहेत. असं वाटतं तिथं चालवायला लावली. KGF मधल्या तिथं वाटायला लागले पिक्चरमध्ये. पाहून तुम्ही बघतो आपण कडला आलेलो आहे. आता बोट पार्किंग करायचं चाललेलं आहे. आता आपण खाली उतरणार आहे. बघूया पुढचं नियोजन कसं काय होते. भावांनो का आता मग बोटीनं प्रवास करून आलतो. भूक लागली होती मग तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट आहे तिथे मस्त पैकी आता पापलेट खाल्लेला आहे. पापलेट खाई आता आपण इथनं जाणार आहोत गाडीतून. बघूया आता किती वाजतात. तरी आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.